रिलायन्सला टार्गेट करून चुकीचं चित्र उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय। रिलायन्सच्या नावावर घसा कोरडा करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं आहे। रिलायन्सच्या स्पष्टीकरणानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनेक शेतकऱ्यांनी सध्याचे नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून यामधून मोठ्या कंपन्यांचा फायदा होणार आहे असा आरोप केला आहे। रिलायन्सला विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी कंपनीच्या जिओचं नेटवर्क पुरवणाऱ्या टॉवरचीही मोडतोड केली। आता या सर्व प्रकरणानंतर रिलायन्सने एक अधिकृत पत्रच जारी केलं असून शेतकरी आंदोलनामध्ये होणाऱ्या विरोधावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे। या देशातल्या शेतीसाठी आपण कटिबद्ध आहोत हा विश्वास देशातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न रिलायन्सने केलाय आणि त्याच्यामुळे मला वाटतं रिलायन्सला टार्गेट करून जे या ठिकाणी विरोधक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात शेती विधेयकाच्या संदर्भात त्याला सुद्धा या ठिकाणी विधेयकाच्या बाजूने बळकटी मिळेल आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्याला मुठमाती मिळेल।